सो हेलो गाइज, आज हमारे साथ कुछ ऐसे टॉपर बैठे हैं. मराठीत करायचं, हिंदीत करायचं? मराठी मराठी. मध्ये. मराठी ठीक आहे. तर आपल्यासोबत असे टॉपर भेटले आहे ज्यांना मॅथ्स आणि सायन्स मध्ये 100 आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे मॅथ्स 100 वाले मोर दॅन 55 स्टुडंट आहे, ज्यांचा डेटा आतापर्यंत माझ्याकडे आलाय आणि हा कलेक्टिंग चालू आहे. तर मला तरी वाटते 100% मार्क्स असणारे मॅथ्सचे 100 विद्यार्थी तरी माझ्याकडे असतील आणि सायन्सचे पण आतापर्यंत 37 विद्यार्थी, 30-35 विद्यार्थी तरी झाले जसा डेटा येतोय. त्यातले काही विद्यार्थी जे आज अवेलेबल होते, ज्यांची आपला कॉन्टॅक्ट झाला, त्या मुलांना आपण इथं बोलवले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी 100 कसे घेतले, त्यांना माझी हेल्प कशी झाली, ते कोणत्या बॅचमध्ये होते, त्यांनी कसा अभ्यास केला, सगळं जाणून घेऊया, मस्त ऐकूया आणि त्यांच्यामुळे कसं तुम्ही मोटिवेट होता थोडेसे. चलो, तो स्टार्ट विथ आपण एका एकासोबत सुरुवात करू. कोणाला किती आहे? तर श्रावणी बेटा, तुला कशामध्ये 100 आहे? मला मॅथ्स मध्ये 100 आहेत आणि ओके, माझे पर्सेंटेज 94.8. व्हेरी गुड. अवधूत, तुला कशामध्ये आहे? सर सायन्स मध्ये आहेत 100. सायन्स आणि पर्सेंटेज? 97 सर 90. ओके. आणि तुला बाळा? सर सायन्स मध्ये 100 आहे आणि पर्सेंटेज 93.4 आहे. चलो, कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. 100 सायन्स किंवा मॅथ्समध्ये घेणं ही खूप मोठं स्वप्न, नेहमीचं स्वप्न असतं. माझं स्वतःचं मॅथ्समध्ये 100 घ्यायचं स्वप्न होतं, जे 99वर अटकलंय, पूर्ण झालं नाही. बट कॉंग्रॅच्युलेशन. चलो, आता एकेकाबद्दल सांगा. अवधूत, तू काय सांगशील? काय वाटतं तुला? कसा अभ्यास केला, काय केलं? तर पहिले तर तुम म्हणजे टॉपर्स बॅच मध्ये एनरोल केल्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे जे गोष्टी माहित नव्हत्या, म्हणजे म्हणजे कन्सेप्ट वगैरे क्लिअर तेवढे होत नव्हते असं ऑफलाईन कोचिंग मध्ये वगैरे किंवा स्कूलमध्ये. आणि कृषी मॅमनी वगैरे ते क्लासमध्येच आपले क्वेश्चन बँक PYQ वगैरे सॉल्व्ह करून घेतल्यामुळे त्याचा खूप म्हणजे फायदा झाला. आणि घरी पण प्रॅक्टिस करत होतो आणि आपलं बस कन्सेप्ट क्लिअर होते. असं रट्टा वगैरे काही मारायला लागलं नाही. तुम्ही जे क्लासमध्ये घेतलं त्याचप्रमाणे करत राहिलो होतो अभ्यास आणि त्यामुळे मग झाले सर सायन्स ओके, मध्ये 100. मला सांग, ऍक्च्युअल मध्ये अभ्यास कधीपासून सुरू केला, खरावाला अभ्यास? ठरावाला सर 8 डिसेंबर पासून केला होता स्टेट बोर्ड. डिसेंबर पासून समजा, पण वर्षभर केला तरी चालतो, कारण तो हुशार होता म्हणून त्याचं होऊन गेला. तुम्ही वर्षभर करता. चलो ठीक आहे. बाळा, तुझं काय म्हणते? तुझं सायन्स 100 कसं काय आले, काय केलं? सर मी पण आता मला काही माहित नव्हतं. युट्यूबवर मी जास्त अभ्यास नव्हतो करायचा पहिले, पण माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं मला की वेदांतूवाले सर म्हणजे प्रवीण सर आहे, खूप चांगलं शिकवतात ते. तर मग मी तुमचे लेक्चर पाहिले, दिवाळीच्या नंतर पासून पाहिले आणि तुमचं शिकवणं खूप आवडलं सर मला. पूर्ण युट्यूबवरचे एकूण एक मॅरेथॉन केलेली आहे, सर्व सर्व मॅरेथॉन्स केलेली आहे आणि लास्ट म्हणजे रिव्हिजन साठी पण खूप जास्त हेल्प भेटलेली आहे. चलो, छान छान छान. 100 येणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण मॅथ्स सायन्स 1 किंवा मॅथ्स 1, सायन्स टू मॅथ्स 2 हे खूप भारी भारी सब्जेक्ट आहे. एवढे सोपे नाही तेवढे करणं, पण जर ते तुम्ही काढून जर 100% घेतले म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. चलो श्रावणी, तुझं काय मॅथ्स बद्दल? तुला तर आपण पर्सनली घरी येऊन भेटलो, कारण तू पुण्यातच होती म्हणून. तुझ्या मॅथ्स बद्दल तू सांगितलं पण आधी सगळ्या गोष्टी, पण परत सांग, तू कुठं बॅच मध्ये होती, कसं होतं, काय केलं होतं? हा, मला मॅथ्स मध्ये 100 पडलेत, बट सरप्राइझिंग गोष्ट आहे ती मला मिड टर्म्स मध्ये आणि फर्स्ट प्रिलिम्स मध्ये. लाईक मला मॅथ्स मध्ये फर्स्ट टर्म मध्ये 28 होते. मॅथ्स मध्ये 40 आउट ऑफ 28 होते. हा, 100 आउट ऑफ 40 ठीक आहे. आउट ऑफ 28 होते मॅथ्स 2 मध्ये. आणि माझ्या फर्स्ट प्रिलिम्सला पण मला 24 होते. आणि त्याच्यानंतर आणि मी तुमचा चॅनल कधी बघितला, एक इन्सिडेंट झालता. मी आणि माझे फ्रेंड आम्ही आमच्या ऑफलाईन कोचिंग मध्ये बसलो होतो. ती फोन मध्ये तुमचे व्हिडिओज बघत होती, तुमची क्विज सॉल्व्ह करत होती. आणि तेव्हा मग आम्ही दोघी पण बसलो तुमची क्विज सॉल्व्ह करायला सायन्स टूची. मग तुम्ही घेतलेले क्वेश्चन्स वगैरे सगळं म्हणजे लाईक आम्हाला आवडलं. आणि तुमचे हे गोष्ट आवडली की तुम्ही शिकवता तर शिकवता, बट त्याच्यासोबत तुमचं हे अजून जास्त वाटतं की तुम्हाला असं वाटतं की आपण क्वेश्चन्स अजून जास्त घेतले पाहिजे. लाईक फक्त लर्निंग पेक्षा आपल्याला पेपरमध्ये लिहायचंय, पेपरमध्ये क्वेश्चन येणार आहे, तर मग त्याच्यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे. ते लाईक खूप जास्त आवडलं मला. आणि मग त्याच्यामुळेच मी लाईक तुमचे लास्टला मग टॉपर्स बॅच पण परचेस केली होती आणि त्याच्यामुळे खूप जास्तच फायदा झाला मला त्याच्यामुळे. चलो, 100 म्हणजे एवढं तरी झालंय की आता पुढच्या नवीन विद्यार्थी जेवढे येतील त्यांना असं एक आशा आहे की मॅथ्स सायन्स मध्ये 100 पडतात. फक्त मेहनत करावं लागते, थोडंसं जास्त डेडिकेशन दाखवावं लागतं. मला सांगा, एंडिंगला समजा शेवटचा महिना बघा, फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही किती अभ्यास करत होते नॉर्मली, अवधूत?
सर माझी तर मी अशी डायरी बनवली होती सर, म्हणजे दररोज जेवढा अभ्यास म्हणजे आधीच आदल्या पुढच्या दिवशीचा आधीच प्लॅन करून ठेवायचं, काय काय समज लेक्चर वगैरे, क्वेश्चन प्रॅक्टिस आणि रिव्हिजन साठी वगैरे. तर नॉर्मली सर मिनिमम तर 10 hours तर होतच. हा, एंडिंग म्हणजे एंडिंगला ते आपण माझं खूपच म्हणजे हा मॅरेथॉन बिरथॉन म्हणा ना, खूप ओढत घेतलंय ते मलाही माहिती आहे. आणि कारण एंडिंगला करावाच लागतो, कारण तू म्हणजे जसं कंडिशन होती की डिसेंबर पासून स्टार्ट केलंय, तेव्हा तो ओढत घ्यावाच लागेल. आता काही ऑप्शन पण नसतं. तुझं काय मत आहे? तुझं सायन्स 100 आले, अभ्यास एंडिंगला कसा चालू होता? काय करत होता? एंडिंगला म्हणजे सर ते असं एक मिनिट. हा सॉरी सर. हा, चालेल, बोल तू पण. ओके. सर असं दिवाळीच्या नंतर तर एकदम फ्लो मध्ये सुरू झालता अभ्यास. म्हणजे रोज 4 to 6 hours रोज दिवाळीच्या नंतर पासून. पण फेब्रुवारी पासून मग 6 to 8 hours झाला. हा, की पूर्ण जोरात, की जेवढा होईल तेवढा अभ्यासच करायचा. तुम्ही प्रॉपर हो. कुठले अवधूत, तू कुठला आहे प्रॉपर? तर मी लातूरचा आहे, पण नांदेडला असतो राहायला. ओके, नांदेडला राहिला. आणि तू रे बाळा? मी बुलढाणा चिखली. तू बुलढाण्याचा आहे का? अरे मी हा. बुलढाण्याचाच आहे इकडे. हो मी ना, हो ना, आपल्या शेगाव माहिती ना तुला? हो ना, हो ना. मग मी शेगावचाच आहे का? लय आपण जवळजवळचे नातेवाईक निघलो आपण तर. सेम जिल्ह्यातले आहे. श्रावणी तर इथंच राहते मोर्शीमध्ये. तिला भेटलोय मी आता, इथं जवळ होती तर मग भेटू आलो. मी नांदेड पण येणार आहे, माझा प्लॅन आहे. मी नांदेडला आलं की इंस्टाग्रामला कुठेतरी टाकूनच देईल की नांदेड आलोय, मग सगळ्यांना भेटेल तिथं, कारण तिथं खूप सारे मुलं येतील. कारण बाहेरची मुलं पण नांदेडमध्ये शिकायला येतात ना. ते सगळेजण एक सोबत भेटतील तर नांदेडला एक असा पर्सनलाइज मोठा मीटअप ठेवू एखाद्या चहाच्या टपरीवरती, जिथं गर्दी झाली पाहिजे. आणि बुलढाणा आहे ना, कठीण आहे इतक्यात, पण येऊ तुम्हाला भेटायसाठी काही ना काही प्लॅन करून नक्की येऊ. चालेल. चलो, बेस्ट ऑफ लक 11-12 साठी. चांगला अभ्यास करा. 11-12 मध्ये पण चांगले पर्सेंटेज घ्या, जेवढे होतात तेवढे, जेवढे मॅक्झिमम येतील तेवढे ओढत घ्या. सीईटी, जेई जे पण करसान त्याच्यामध्ये पूर्ण एफर्ट टाका. नवीन मुलांना फक्त आपल्याला एवढं सांगायचं असतं की थोडीशी एफर्ट टाका, पर्सेंटेज येतात. चालेल. एक आणखीन विद्यार्थी आपल्यासोबत जुळतोय. हॅलो प्रियदर्शनी, तू कॅमेरा आणि हे चालू करू शकते? हा, हाय. आपले विद्यार्थी आहे सगळेजण, मॅथ्स 100, सायन्स 100, मॅथ्स 100, सायन्स 100 वाले. तू कॅमेरा आणि माईक चालू करून घे, कारण आता मीटिंग आम्ही एंडच करणार होतो. तुला कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे आउट ऑफ? मला मॅथ्स, सायन्स आणि संस्कृत. 3 विषयात आउट ऑफ आहे का? हो. अरे, हे तर मोठ्या पट्ट्यातले लोक आले. कुठले आहे मॅडम तू प्रॉपर? मी सोलापूरची. अरे वा, छान छान. सोलापूरला तर आमचा मोठा टूर निघणार आहे, कारण एवढे टॉपर आहे. सोलापूर, लातूर तो एरिया, अजून इकडं एवढे मोठे टॉपर आले. अजून कुठे आहे? बीड. 4-4 जण, 5-5 जण एका गावातून, ज्यांना 100 आउट ऑफ 100 आहे. तुला 3 सब्जेक्ट मध्ये 100 आउट ऑफ 100 आहे. काय मत आहे तुझं? कशी अभ्यास केला, काय केला? काही नाही, कन्सिस्टन्सी आणि रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट होतं, कारण ओके ओके. नंतर जाऊन मी नॉर्मली विसरायचे थोडे कन्सेप्ट, मग मी माझे नोट्स काढून रोज ऍटलीस्ट अभ्यास नाही झाला तरी रिव्हिजन कंपल्सरी करत होते. ओके, छान छान. कसा अभ्यास केला? कधीपासून म्हणजे तू वेदांतूचं चॅनल पाहत होती, बॅच मध्ये होती, कसं होतं? नाही, मी ऍक्च्युली बोर्डच्या टाइमला मला थोडे मॅथ्ससाठी असे एक्स्ट्रा क्वेश्चन्स करायचे होते, तेव्हा मला थोडं लेटच वेदांतचं चॅनल मिळालं. बट तेव्हापासून मी केलं आणि मग त्यामुळं मॅथ्समध्ये 100 मला मिळू शकले. चलो, छान छान. हे ऐकूनच आम्हालाही बरं वाटतं की चला, आणि मुलांना ना ह्या गोष्टी समजतात की चला, तुम्हाला जेव्हा एक्स्ट्रा एफर्ट टाकायचे असतात, किंवा जेव्हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमची कोचिंग क्लासेस, स्कूल बंद असते, त्या टाइमला तुम्हाला शिकवणारं कोण नसते, त्या टाइमला युट्यूबचा खरंच फायदा होतो. सगळे मुलं एक सोबत येतात, मुलं शिकतात. कारण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये 60,000 मुलं होते. ते मुलं शिकायला येणारे मुलं खूप सारे येणार रिझल्ट, कारण आपल्याला ना मॅथ्सवाले जवळपास 55-60 पेक्षा जास्त विद्यार्थी टॉपर आहे. सायन्सवाले 30-35 पर्यंत डेटा तर माझ्याकडे आला आहे, त्याच्यापेक्षा जास्तच असतील. हा जेव्हा एक सोबत रिझल्ट येतो ना, खूप छान वाटतं. आणि मुलांना कॉन्फिडन्स वाटतो, कारण तुमचे जेव्हा 100 येतात ना, तुम्ही फुल कॉन्फिडंट फील करता की हा, आता तर सगळं येतं मला, आता काही झालं चालते, आता मी जेई नीट हे काय चिल्लर आहे हे करून घेईल. तो एक कॉन्फिडन्स कामाचा पण नसतो, कारण तो कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे नेतो, अभ्यास करण्यासाठी मोटिवेट करतो. छान आहे. अजून काही कोणी काही स्पेशल सांगू शकेल नवीन 9वीतून 10वीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी? सांगा सांगा सांगा, कोणी एक जण. चलो, अवधूत काय म्हणशील? सर काय नाही, आपलं कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागते बस. आणि जे आपले नोट्स वगैरे आहेत, रिव्हिजन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं एंड टाइमला. म्हणजे जसे जसे एक्झाम नियर जवळ येते तसं जास्त अभ्यासाचा टाइम वगैरे वाढवावा लागतो वगैरे, आणि बस. आणि असंच रेफरन्स साठी वगैरे प्रवीण सरांना फॉलो केलं तर अजून सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जास्त तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर आलोय प्रवीण सरांना. चलो, थँक्यू सो मच. अशीच तारीफ करत जा, लेकरं येत जातात नवीन नवीन. मागच्या वर्षी ना काय होतं माहिती का, दरवर्षी ना 2 लाख विद्यार्थी वर्षभर येतात,
आणि 2 ते 3 लाख विद्यार्थी ना शेवटच्या महिन्यात येतात. ते कुठून येतात काय माहिती, पण एक सोबतच असे ठोकमध्ये विद्यार्थी येऊन पडतात. कारण चॅनलवर मागच्या वेळेस पण 2 लाख सबस्क्रायबर मागच्या 6-7 महिन्यात वाढले आणि शेवटच्या एका महिन्यात 3 लाख सबस्क्रायबर वाढले. आम्हीच पाहून शॉकमध्ये, या सगळ्यांना जाग आता झाली आहे. म्हटलं की आता हे सगळेजण एकट्ठे जमा होत आहे चॅनलवरती. चलो छान. कारण तुला सायन्स 100, तुला मॅथ्स 100, तुला सायन्स 100, परत तुला मॅथ्स सायन्स दोन्ही 100, संस्कृत पण 100. छान. तुला पर्सेंटेज किती आहे मग टोटल? 99.6%. अरे भाई साहब, बहुत ज्यादा, खूपच छान. चलो कॉंग्रॅच्युलेशन. आता ही व्हिडिओ आपण हा बस एवढाच क्लिपमधून सगळा व्हिडिओ आपण युट्यूबला जाणार. तेवढ्यामुळे मुलांना एक मोटिवेशन मिळणार की चला युट्यूबला शिकून सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, सगळं आपण शिकू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ही चांगलं गोष्ट आहे. तुम्हाला पण काहीतरी असं टाकत राहावं, कधी पण वाटलं मुलांना मोटिवेट करा तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण परत एखाद्या वेळेस अशीच मीटिंग घेऊ. कारण तुम्हाला सांगा, हा जो कॉल आहे, हा व्हिडिओ आहे, हा सध्याच्या टाइमला कोणी जास्त मुलं पाहतील नाही. पण हाच व्हिडिओ जर आपण डिसेंबरला टाकला ना, असे ठोकमध्ये पोरं येतात की हां आता अभ्यास. कारण डिसेंबरला सगळ्यांचं असं झालेलं असतं की आता आम्हाला सांगा की 100 कसे घ्यायचे, आता आम्हाला सांगा की पासिंग कशी काढायची. त्या सगळ्या गोष्टी तेव्हा मुलांना लागतात. मग आपण तेव्हा पण एक वेळेस कनेक्ट करू, जसाही टाइम मिळेल तसं आपल्याला, आणि डिटेलमध्ये गोष्टी घेऊ. चालेल? चलो ठीक आहे. तुम्हाला पण पुढच्यासाठी सर मला एक सांगायचं होतं कोण फक्त. बोलत आहे? हां हां, बोल बोल श्रावणी. श्रावणी. तू अडकली होती, हा तुझा आवाजच येत होता. बोल हा बोल. हा सर, मला फक्त एवढं सांगायचं की लाईक आपण म्हणजे सगळे स्टुडंट कोणी पण असू दे, त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये लाईक फेब्रुवारीच्या मंथ मध्ये खूप जास्त प्रेशर येतं किंवा टेन्शन येतं. म्हणजे किती पण चांगले प्रिपरेशन असू दे त्याचे. तर मग मला फक्त एवढं सांगायचं की लाईक आपल्याला जर का ते प्रेशर घ्यायचं नसेल तर फक्त आहे ना 9th मध्ये असू दे किंवा 10th मध्ये असू दे, फक्त स्टार्टिंग पासून आहे ना आपल्याला कमीत कमी 7-8 तासाची जर का आपण सवय लावली अभ्यास करायची, तर मग आपल्याला स्वतःला रिअलाइज होतं आपण थोडं पुढे जेव्हा जातो तेव्हा, की आपण जर का थोडासा कमी अभ्यास केला, 7-8 तास अभ्यास करत असाल आपण कन्सिस्टंटली, तर 5-6 तास जरी केलं तरी पण आपल्याला स्वतःला वाटतं की आज आपण कमी अभ्यास केला, तर मग दुसऱ्या दिवशी वाटतं की आज आपण आता जास्त अभ्यास केला पाहिजे. आणि असं जर का चालत राहिलं तर मग आपल्याला आपल्या एक्झाम टाइम्स मध्ये पण मला वाटतं की प्रेशर नाही येणार. आणि मी पण तेच केलं होतं. मला पण मी एक्झाम टाइम्स मध्ये तर मी 2 ते 3 तास फक्त अभ्यास करायचे. म्हणजे लाईक मी जास्त अभ्यास नव्हता केला खरं तर एक्झाम टाइम्स मध्ये, कारण मी अगोदर खूप जास्त कन्सिस्टंटली अभ्यास केला, खूप हां. जास्त अभ्यास केला. आणि ही गोष्ट बरोबर पण आहे. कारण तुम्हाला सांगतो, माझीच कंडिशन, मी वर्षभर अभ्यास केला होता 10वीला, पण बोर्ड एक्झामला मी आजारी होतो. मी डायरेक्ट ॲडमिटेड होतो की हॉस्पिटलमधून मला ॲम्ब्युलन्सने आणत होते, पेपर लिहित होतो, वापस जात होतो. 0 स्टडीसोबत. स्टिल मी 90 कव्हर केले होते, 90 मार्क्स घेतले होते. रिझन फक्त ते आधीचा अभ्यास. जर विचार करा की मी जर एक्झाम टाईममध्ये विचार केला असता ना की पेपरात जाऊन फोडून येऊ, मला पेपराने फोडून टाकलं असतं डायरेक्ट. कारण हाल करून टाकले असते त्यांनी. चलो, बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. खूप चांगलं आहे. पॅरेंट्स पण प्राऊड असतील, सगळ्या गोष्टी चांगल्या असतील. असंच भेटत राहू, मुलांना मोटिवेट करत राहा. तुम्ही पण मोटिवेटेड राहा. 11वी-12वी खरं सांगतो, 10वी सारखं नाही अभ्यास करा. अवधूत बाळा, शेवटच्या 2 महिन्यात होणार नाही हा. आधीपासून अभ्यास कर. सगळ्यांनी हो सर. 10वीला खरंच सांगतो, 10वी जसं होतं ना, 10वी एकदम फालतूपणा होता, एकदम चिल्लर काम आहे. पण हे 10वी झाल्यावर समजतं. 10वी लोक तर 10वीत सगळं काही वाटतं. 10वीतलं सर्कल चॅप्टर असं वाटतं की बाप किती कठीण आहे. 11-12चं ट्रिग्नॉमेट्री पाहिल्यावर समजतं मग माणसाला की अर्र हे काय घेतलं मी. कारण ती कठीण गोष्टी आहेच 11-12 म्हणून थोडं डेडिकेशन वाढवा. जास्त टाइम अभ्यास करायचा. जेवढं जास्त वेळ देसान तेवढं चांगलं होईल तुमच्यासाठी पण. आणि बाकीच्यांना पण सांगा. चालेल, ठीक आहे. आपण या कॉलला इथंच एंड करू. मी आलो कुठं तर भेटत राहा मला पण. चलो ठीक आहे. चलो गाईज, बाय बाय बाय. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द क्लास. बाय. चलो ठीक आहे.